भगवंत तुमची जात बघत नाही. भगवंत तुम्ही किती मोठ्या जातीचे आहेत ते बघत नाही. जर जातीनं ब्राह्मण असेल लय मोठ्या जातीचे आहेत आणि तुम्ही जर का अंडा बुर्जी लाडीवर नाश्ता करतो तुम्ही जातले काय शिलगाव नसे का? हा, आणि जातना जर बिला ना पोरी आहे तो सांगे नाही भो अंडा लाडीवर मी पाणी नाही पित भो, मग कोणले मोठी जात ना म्हणून. हा, कोणले मोठी जात ना म्हणून. इथं जातीला किंमत नाही. तुमच्या गळ्यात माड आहे तुम्ही वैष्णवात म्हणजे समजाव तुमची जात चांगली आहे. हा, जातीला अजिबात व्हॅल्यू नाहीये. मग सुरुवात तुम्हाला शेवट खालून करायची. मला बिल्ला समाजाची लोक इथं बसलेले असतील, आदिवासी लोक बसले होते मला विश्वास आहे. हा, बसलेत ना. हा, आदिवासी लोक महाराज जातीचा घमंड बी नाही, काय कोणा द्वेष बी नाही. आपण स्वतःला चांगली जात ना म्हणणारच ना असं हालशे तर बाप बापा मानपान करता ते कुत्रा होई जायचे तर. हा, मला सांगा आदिवासी लोकेश मा आबासाहेब आदिवासी लोकेश मा एखादी बाई मना कोणी पाय पडणं नाही म्हणायची ऋषीने उभी आहे असं लगीन मध्ये केलं का बहिणीचे? अजिबात नाही. पाय पडा नका पडा जंगलाकडे जंग नाही जंग काय घेणं देणं नाही. शका काय ताण हो. आणि आपल्या गर्दीमा उभ्या राहण्यात का नवीन पोरसून बाहेर असती पाय पडायला नाही का? पाय पडता पडता एखादी मागे उभी राहिनी सासू एखादी जेठानी राईस घेऊ पाय पडानं. मग दुसरी कोणतरी जेठानी किंवा सासू सांगत बहीण मागे आहे ना तिथून दाखली सासू की नाही पाय पडली बहीण माई पोर जास्त पाय पडाले आत्या पाय पडले होत्या. नको माय मना नको पडू त्या चिकनीच ना पड. हो बापरे का बा मागे पाय पडतात तुला अटॅकिन मरीच जाशी तू लपवाय जाई तुले कितला वायबार धंदा आहे. काय लोक जगताय राव जगता येत नाही हो लोकांना. हो आको सांगत मना आदिवासी भाऊस पाहिजे एक गोष्ट शिकासारखी नानासाहेब आबासाहेब एक गोष्ट शिकण्यासारखी. लगीन कोणा का जमेना फक्त वाजायला पाहिजे नाचानं चालू. आपला आहेत ना विन बिन करेल राहतं सर्व्हिस वाला राहतं शिकेल सवरेल राहतं या सालावतीन कोणी भाऊ वतीन जीज भाऊ फी भाऊ माम भाऊ हात धरी वरतं झाला ना साहेब नाचा ना दादासाहेब नाचा ना. अहो गर्दी मायांचं तर टीन सांगा आपल्याला ते जमत नाही. तू चेट रे तू नको जा गाठ काढू राटे. हा कितला वायबार धंदा आहे. बाकी ना ते पंगत चालत लोक काय राहता असा फिरत त्या पंगत मा सासरा विचारत भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही. मला कोणी विचारलं नाही का बा तुला पुटीन पाटा बांधा घ्या या लोक काय राहणार. तू चेंद्रा आहे बुक्या बुक्या वातडा वैजा येणार आहे. जगता येत नाही हो जगता येत नाही लोकांना महाराज. हा मला सांगा म्हणा आदिवासी लोकच मा एकले बी काय घेणं देणं नाही महाराज. नुसतं वाजायला पाहिजे लगेच नाचानं चालू. ते बी आको विशेष सकाळ मा रातभर नाचेल राहतस त्या. सकाळ मा जरी जेवण ले उठाडा ना ए बावड्या चालणारे पंग चालू होई गेलं नको राहू दे रे रात नाथ केलं खरं का नाही. आणि आपला असले नाही हो मरच तो त्या धर्म जावा नाही का मग सोबत बरं टोकन यार तुझा रे. काही काही त्या लोकांकडनं शिकण्यासारखं आहे. लगीन कोणा का जमेन अख्खी गली आनंद लेस साहेब बरोबर आहे की अख्खी गली अख्खा समाज आनंद लेस. आपला बाकी नाही इथला वायबार राहताना वटावर पटीन चिंता करतो व तिने बोई सासभर जमिनीत तरी उपाड दिनी झालं कस काय उपाडी याने कितला निजधंदा आहे. हा म्हणजे लोकेशले दुसऱ्यांना चांगलं होताना देखूच आवडत नाही वा तेवढं बरं वा कडंबीरना लोके पटा चांगला दिखी राहणार. हा कारण मी जडे कीर्तन करत तडे ना काहीच सांगत नाही भाऊ कोण बरेल घर मग दाती घालली आपली 50% रक्कम आटक्याचे विठ्ठल विठ्ठल. त्यांच्यामध्ये लग्न जमलं सगळे आनंद घेतात पण आपले लोक जमल्याच्या नंतर सुद्धा पोरीवाल्यांचा नंबर शोधत बसतात. नातेवाईकडे काय ते आपला नाता माय का रे. आणि जर कधी निघीच गे या हाडत ना 4 दिन पहिले फोन करतो पोऱ्या बेवडा आहे बरं बेवडा आहे कितला वायबर पण आहे. आता मला सांगा दुसऱ्याचं जर सुख आपल्याकडनं बघवलं जात नसेल तर भगवंत आपल्याला सुखी ठेवेल का हो. कारण देव देखील आहे ना ए दादा बोलू नका देव आपले देखील आहे ना आपले जर दुसऱ्यांना वाईट करामा जर आनंद शे देवबा विचार करत दुसऱ्यांना दुःखमा जर आले इथलं सुख भेटी राही ना स्वतःले दुःख माठे होते कितलं सुखी राही भाऊ. म्हणून कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची दुसऱ्याचा आनंद बघण्याची डोळ्यामध्ये ताकद ठेवा महाराज. हो पण बराच लोकेशले ते आवडत नाही. आमचे ते 3-4 वर्ष आधी आपला परिसरमा पाऊस कमी होता नानासाहेब 3-4 वर्ष पहिले नरूबाबा पाऊस कमी होता म्हणून असा गल्लीतून जात होतो. उंचवट्याचं घर होतं एक बाबा बसलेले होते आजोबा. त्या बाबा बसले होतात मी जायला तो बाबांना चेहरा पडेल होता असा नाराज होतात म्हणता बाबा इथं तोंड उतारीन का बसेल हो महाराज येरले पाणी नाही म्हणतात तुम्ही येरले काय आपला परिसर मग पाणी नाही 100 मा 80% एरिसले पाणी नाही तुम्ही का बघितलं ताणली राहणार महाराज आपली एरले पाणी नाही ते काय वाटत नाही आपली म्हणत मग बाजूवाला आटाय राहिली नाही साली मध्ये
मग देखा कितला वायबार धंदा असेल हा. दुसऱ्याच्या सुखात दुःखी लोक जगण्याची पद्धत बदलून टाका. माझे आदिवासी लोक आज पण एवढे आनंदाने जगतात ना महाराज, काय घेणं देणं नाही. त्याच ना घरमा आज संध्याकाळ जेवाय सकाळी ना दकाय जाई जेवण ती होईल. आपला घरमा दहा पोतारा तरी वतून बाई पुल्लावर इले कस काय होय भाऊ. हो रातले काय झोपेले सकाळी ना माहित बी नाही काय जेन काय नाही. तुना घरमा दहा पोता गहू पडेल तरी पुल्लावरीने चिंता कराय ना. अरे पुल्लावरी नाही रे, तिसरा दिन अटॅकीन मरू शकत. विठ्ठल विठ्ठल भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली. त्या माईचं नाव होतं शबरी आई. महाराज जात नाही बघितली माझ्या प्रभूनं, अंतकरणातला भाव बघितला आणि भाव बघून भक्तावर प्रसन्नता दाखवली. महाराज थोडासा इशारा देणार आहे आणि पुढे निघणार आहे, लक्षपूर्वक ऐका. शबरी लहान वयातच बघा बर का. हो जातीला किंमत नाही, भाव अंतकरण शुद्ध असलं ना माया हो तर भगवंत कसा प्रसन्न होतो. दादा बोलू नका, तरुण भावांना सांगतो. शबरी आई 9 वर्षाची होती, लहानच होती. हो लहानच होती तेव्हा अगोदर पद्धतही होती लहानपणी लग्न करायची. लहानपणी लग्न करायची पद्धत होती. शबरी आईचं लग्न ठरलेलं, बापानं बकराची दावण बांधून ठेवलेली. हो बकरांची दावण बांधलेली. शबरी आईने विचारलं बाबाला, हो शबर राजाची मुलगी शबरी, शबर राजांना विचारलं बाबा ते बकर काहून बांधून ठेवले. म्हणले बेटा तू लग्न करायचं त्या लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकर बांधून ठेवली. म्हणे बाबा जर मला लग्न करायचं असेल तर पंगत यांची देणार आहेत. म्हणे हो एवढे जनावर मरतील बाबा. म्हणले हो बेटा. शबरी आईनं त्याग केला. एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. जातीनं कोण होती? भिल्ल समाजाची शबरी. पण शबरीला दयावणी जनावरेच नाही. इथला जनावरे मरतच होतीन मला लगीन करणं नाही म्हणे. इथला जनावरे मरतील लोक जर का मटण मासा खातच होतीन ते मला लगीनच करणं नाही. कोणले समज नाही, कोणले समज ना. शबरीले शबरी जातनी कोण होती बहिणी सोन? बोला ना बोला. बिली ना बरोबर. म्हणजे मटण मासा खावणे जातनी बिलीले समज ना. काय समजणार तुम्हाला? हा मटन मासा खाऊ ना काय कोणले समजणं? जातनी बिलिनले समजणं. आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा सांगता मालकाने ठेसा मा काड्या टाका सोय ठेसा संवाद येत नाही झालं. मरी जाय रे ओ तू फाशी लिहिले रे ओट्याचा मा काड्या कर रे काय बोरा पांढरा. विठ्ठल 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 मातंग नावाचे ऋषी राहत होते. ऋषी महात्म्याची सेवा करायला लागले पण चोरून लपून. ऋषी महात्मा विचार करत होते अरे शबरी कोण मुलगी आहे का इथं सेवा करून जाते, कोण भक्ता. मग एके दिवशी मातंग ऋषींनी बघितलं सडा रांगोळी करून शबरी माता जात होती. आवाज दिला बेटा. अरे कोण आहेस म्हणले तू. सांगितलं म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरिया. बेटा इथं येण्याचं कारण सगळा वृत्तांत सांगितलं. महालग्न ठरलं होतं, माझ्या बापानं बकरांची दावण बांधून ठेवली, जनावर मारून पंगत देणार होते. मला ते आवडले नाही म्हणून मी घराचा त्याग केला आणि इकडे निघून आले. महाराज जेव्हा शबरी माता मातंग ऋषींना हे दुःख सांगत होती, घडलेली कहाणी सांगत होती जीवनातली, तेव्हा मातंग ऋषींचे सगळे शिष्य पण उभे होते. सगळे शिष्य उभे होते. त्यांच्या मनात आलं जातीची भिल्ल समाजाची बाई इथं चाललेली फिरलेली, हिच्या पायानं आपली पवित्र भूमी अपवित्र झालेली. हो भिलनीचे पाय लागले, अपवित्र झालेली भूमी. आता आपल्याला कुठेतरी शुद्ध व्हावं लागेल. मग जिथं रोज स्नान करत होते तिथं स्नान करण्यासाठी जात होते साधू महात्मा. बघा बरं का भक्ताच्यासाठी माझा भगवंत किती मोठा त्याग करतो, कसा भक्ताला तारतो भाव बघून. महाराज सगळे शिष्य परिवार स्नान करायला जाते. अरे इथं भिलनी चाललेली आहे, शबरी माता भिल्ल समाजाची ही भिलीन इथं चाललेली आहे. मला इथं आम्हाला स्नान करावं लागेल, शुद्ध व्हावं लागेल. आम्ही अशुद्ध झालेलो आहे. रोज जिथं स्नान करत होते तिथं स्नानासाठी जात होते. ज्या पाण्यामध्ये स्नान करत होते त्या पाण्याचं रक्त झालं महाराज रक्त. ते साधू बाबा पडत आले, गुरुजींना सांगायला लागले गुरुजी जिस पानी में हम रोज नहाते थे ना उस पानी का तो खून बन गया गुरुजी, उस पानी का खून बन गया. गुरुजींनी सांगितलं अरे पाण्याचं रक्त होईलच ना. तुम्ही जिचा अपमान करून गेलात ती कोणी साधारण नाही, ती राम भक्ता. जर त्या रक्ताचं पाणी करायचं असेल तर पर्याय व्यवस्था एकच आहे, त्या शबरीचे पाय धुवा आणि तिच्या पायाचं तीर्थ त्या रक्तात सोडा. रक्ताचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. ही भक्तीची ताकद आहे. हा जात नाही बघितली माझ्या प्रभूनं. आणि अजून सांगतो 14 वर्षाच्या वनवासाला माझे प्रभू गेले. प्रभू गेल्याच्या नंतर लक्षात आलं शबरी आईचं दर्शन घ्यायचं, शबरी आईला भेटायला जायचंय. लखनजीला सांगितलं भैया लखन चल अपनी माँ को मिलने जाना है. लखनजी सांगायला लागले भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते. प्रभूने सांगितलं 14 साल तक. नानासाहेब खरं तर माझ्या कानादेशी देशवासियांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. छोटा मोठा जरी कार्यक्रम ठेवला ना तरी पण 2-5 हजार लोक सहज जमतात बरं का कीर्तनाला. हे खरंच माझ्या कानादेशातल्या लोकांचं प्रेम आहे. आणि
माऊली बाबांचा तुम्ही क्लिप ऐकली असेल. माऊली बाबा बोलताना माझा परिचय दिला. आता परिचय मी कमी देत होतो, त्यांनी जरा भक्ती वगैरे व्यवस्थित सांगितली नाही का, ते वृंदावनमध्ये नेहमी जात राहतात. पण खरंच माझ्या कानादेशाच्या लोकांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. 100मधनं 95% तरुण मला जोडलेले आहेत. आणि कीर्तनाला याच्या आधी मी गायन करायचो. सुरुवात माझी गायनापासून. राजू बाबा तुम्हाला तर माहिती आहे, गायन करायचो. मी बाबा लोकांच्या कीर्तनात टाळ वाजवले, पण मी कधी एवढा समाज कुठं बघितलेला नव्हता. पण आता पाहतो ना, प्रत्येक कीर्तनात नहीपेक्षा समाज वाढलेला आहे. नहीपेक्षा समाज वाढलेला आहे. म्हणजे काय ना, जे घरी झोपणारे तरुण होते ते आता कीर्तनाला यायला लागले. खरं तर माझ्या हिंदू धर्माचा मला स्वाभिमान वाटतो की बाई कीर्तनाला यायला लागले, चांगली गोष्ट आहे. पण फरक असा शे, बाकीना ऐकायला येतच, बाकीना ते त्यान मायनासाला बुऱ्याले दखाली यायला राहतात. हे चला रे, त्यान मायनासाला बाकीना जरा का अलग दिखतच, यान मायनासाला अलग दिखाच थोडा. काही काय ना, देखाली होत ऐकायला होत येतच बिचारा. हो चांगलंय, फक्त बोलू नका म्हणजे झालं. हो अजिबात टेन्शन लिहू नका. तुम्ही जर सांगा महाराज 11ला आवरी लेबू पाल पाल सुद्धा मन गड्या करीन गरले जसून, तुम्ही सांगा महाराज तुमना बी 12 वाजाडले ना, आमना बी वाजाड द्या, 12 बी वाजाड दिसू, काही विषय नाही. जातीपातीला किंमत नाही. प्रभू रामचंद्रांनी लखनजीला सांगितलं, भैया लखन चल अपनी माँ को मिलने जाना है. प्रभूला लखनजी सांगतात, भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते. तेव्हा प्रभू सांगतात, अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट नाही करत. जी माय 80-82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघते, त्या मायची गोष्ट करतो, शबरी आईची. जेव्हा प्रभू निघाले, प्रभू गेले ना, आई साहेबांची वय तेव्हा 82 वर्ष होती. 82 82 वर्षाच्या वयात प्रभू आले कुटियाच्या समोर. गुरुजींनी सांगितलं होतं, बेटा नामचिंतन जर करत राहिली तर तुझ्या कुटियाच्या समोर कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर येईल. शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि भगवंत आले हा विश्वास झाला. डोळ्याला दिसत नव्हतं, डोळ्याला दिसत नाही, पण प्रभू आले हे लक्षात आलेलं आहे. मग देव आल्याच्या नंतर शबरीला आनंद होता. कदाचित आनंद अश्रूंसोबत दुःखाचे अश्रू ही शबरीचे गळत होते. लखनजीने प्रश्न केला, माँ आप क्यों रो रही हो? अरे आपके द्वार पे तो भगवान खड़े हैं, आप क्यों रो रही हो माँ? तेव्हा शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू होते. लखनजीला सांगितलं, लखन अरे रडायला एवढ्यासाठी येतंय बेटा, रडायला एवढ्यासाठी येतंय. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती आपली परंपरा अशी आहे, साधू संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. साधू संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. अरे देव माझ्या कुटियाच्या समोर आहे, भगवंताचे मला पाय धुवायचे, पण करू काय? 9 वर्षाच्या वयात घराचा त्याग केला, मला पाणी प्यायला ग्लास नाही, तर देवाचं पाय धुण्यासाठी भांड कुठं असणार आहे? माझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही रे लखन, म्हणून रडायला येतंय. लखनजीनं गोड उत्तर दिलं, आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडत्या? अगं आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडत्या? अगं पात्र नाही म्हणून रडण्यापेक्षा विचार हा कर, पात्र नसू दे पण तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे.